या व्यासपीठावरती आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं आर्थिक सहकार्य असू द्या किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केलं आहे त्या सर्वांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला देखील सुरुवात करतोय. चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त खेळ मागील 3 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. तर आदरणीय सन्माननीय पंडितदादा यांचा स्वागतरी सन्मान या ठिकाणी केला जातोय. बंटी सिक्सरचे संघ मालक जबरदस्त कामगिरी यांच्या संघाने केली आणि त्यांचा स्वागतरी सन्मान या ठिकाणी केला जातोय. राहिल सर आपण देखील यायचं टीम 94 ची प्रतिनिधी आपला देखील स्वागतरी सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. टीम 94 संघाचे संघ मालक आणि त्यांचे प्रतिनिधी खऱ्या अर्थाने त्यांचाही स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी सर्व संघ मालकांचं खूप चांगलं योगदान राहिलंय आणि त्यांना सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय जितू गवळी साहेबांनी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती या आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देखील या स्पर्धेला लाभलंय. आदरणीय सन्माननीय जितूजी गवळी साहेबांनी विनंती करतोय आपण यायच्या व्यासपीठावरती. तदनंतर पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा एखादा प्रतिनिधी आपण यायचा आहे कारण हे मैदान त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे आणि त्यासाठी खूप खूप आभार. त्यामुळे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचं देखील या ठिकाणी स्वागतरी सन्मान केला जातोय. सत्यवान आलेले आहेत आणि सत्यवानचा या ठिकाणी स्वागतरी सन्मान केला जाणार आहे कारण त्यांच्याच माध्यमातून मैदान उपलब्ध करून दिलं गेलं आणि त्याचमुळे याच क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. मार्मिक तू पण जॉईट हो. SP मारवीचे संघ मालक आपण देखील यायचे. SP मारवी अभि पाटील आपण यायचंय. SP मारवीचे संघ मालक अभि पाटील या आपल्याला देखील सन्मानित केले जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि गेसेस कोण आहे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग केली. सामना फसला होता पहिल्या चेंडूवरती विकेट आणि तिथून भागीदारी आणि सामना जिंकवला सुद्धा. कोण आहे चेतन पडील चॅंग की कल्पेश भोईर. एनी गेसेस. बंटी सिक्सर दोघांना आपण एकालाच देणार आहोत. अंपायर तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे कल्पेश भोईर. जबरदस्त बॅटिंग केली आणि कल्पेश भोईर राहिलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी. 75 धावा बनवायच्या होत्या पहिल्या चेंडूवरती विकेट. कल्पेश भोईर मैदानावरती दाखल झाला आणि त्याचा झज्जावत आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग केली. बंटी सिक्सर या संघाच्या माध्यमातून खेळत असताना हा खेळाडू आणि फायनलच्या मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी कल्पेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि तो राहिलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यानंतर आपण आणखीन एक पुरस्कार देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वात जास्त चौकार मोस्ट फोर्स कोणत्या फलंदाजाने मारलेत. सर्वात जास्त चौकार या स्पर्धेमध्ये कोणत्या फलंदाजाने मारलेत. एनी गेसेस कोण आहे तो फलंदाज. अप्रतिम फटके पाहायला मिळाले. खूप चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून जबरदस्त फटके. स्क्वेअर कटचे फटके फुलचे फटके फ्लिकचे फटके संपूर्ण मैदानामध्ये त्याच्या बॅट मधून खूप चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागावी इतका तो उठून दिसला अशी त्यांनी फटकेबाजी केली. फायनलच्या मॅचमध्ये देखील अप्रतिम फटके शास्त्रीय फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. जास्त वेळ घेत नाही. तब्बल 17 चौकार ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आले तो फलंदाज चेतन पाटील चॅंग ठरलाय.
सर्वात जास्त चौकार ठोकणारा फलंदाज या स्पर्धेमध्ये. काय ते फटके होते, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाले. स्क्वेअर कटचे फटके अप्रतिम होते. ज्या पद्धतीने चेंडूला स्लॅश करायचे, तदनंतर जर पाहिलं तर बॅटचा फेस ओपन करून लेट कटचे फटके, अप्पर कटचे फटके देखील तो खेळला आणि तब्बल 17 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि तो राहिलाय सर्वात जास्त चौकार मारणारा फलंदाज या स्पर्धेमध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चेतन चांगसाठी. धुवाधार खेळ त्याचा पाहायला मिळाला. यानंतर सर्वात जास्त षटकार, मोस्ट सिक्सर्स, कोण आहे सिक्सर किंग? तब्बल 17 षटकार. सिमिलर आकडा आहे. चौकारी 17, षटकारी 17. जास्ती वेळ घेत नाही. राहिल अन्सारी राहिलाय सर्वात जास्त षटकार ठोकणारा फलंदाज. अप्रतिम फटकेबाजी केली. सलग 3 वेळा 3 चेंडूमध्ये 3 षटकार या पठ्ठ्याने ठोकलेत आणि तो राहिलाय सर्वात जास्त षटकार ठोकणारा फलंदाज या स्पर्धेमध्ये. शिवाजी भुरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातो राहिलला. जबरदस्त बॅटिंग केली. कामनचा बाहुबली काय बॅटिंग करतो, अप्रतिम. तब्बल 17 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? बेस्ट फिल्डर आपण फक्त एकाच कॅचसाठी नामांकन देत नाही. तब्बल 7 कॅच पकडलेत आणि 1 धावबाद केल्या. कोण आहे तो खेळाडू? कोणी 7 झेल पकडलेत? नाही मोजले. चला जास्त वेळ घेत नाही. तर समीर राऊत राहिला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट शतरक्षक. समीर राऊत या तब्बल 7 कॅच आणि 1 धावबाद त्यांच्या माध्यमातून अप्रतिम फिल्डिंग त्यांची पाहायला मिळाली आणि समीर राऊत ठरला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट शतरक्षक. मी पुन्हा एकदा शिवाजी भुरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. जबरदस्त फिल्डिंग समीर राऊतने केली. सुपर 6 मध्ये खऱ्या अर्थानं हा संघ दाखल झालेला नाही परंतु खेळ खूप चांगला राहिला होता SP मारवी या टीमचा आणि समीर राऊत त्याच संघातील खेळाडू होता. यानंतर आपण पुरस्कार देतो उत्कृष्ट गोलंदाज. तब्बल 5 मॅच 10 षटकं टाकली, 11 विकेट, 74 धावा त्याने खर्च केल्या आणि 7.40 इकॉनॉमी त्या गोलंदाजीची राहिली आहे. एनी गेसेस? तब्बल 11 विकेट घेतात. 11 विकेट. जास्तीचा वेळ घेत नाही. 50-50 ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज. त्याने 50-50 ओव्हर मध्ये धावा जास्त बनवूच दिला नाही. अक्षय पाटील ठरलाय बंटी सिक्सर संघाचा उत्कृष्ट गोलंदाज. तब्बल 11 विकेट, 74 धावा त्याने खर्च केल्या. 5 मॅच खेळला, 10 षटकं टाकली आणि 7.40 ची इकॉनॉमी त्याने मेंटेन केली आणि तो राहिलाय उत्कृष्ट गोलंदाज. टिवरी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रवींद्र ठक्कर यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आपल्याला प्राप्त झाली आहे आणि शिवाजी भुरे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली. यानंतर उत्कृष्ट फलंदाज. 5 मॅचेस मध्ये 142 धावा, 55 चेंडूचा सामना केला, 258 चा स्ट्राइक रेट, 5 चौकार. षटकार सांगितलं तर लगेच ओळखणार. 17 षटकार. राहिल अन्सारी राहिलाय उत्कृष्ट फलंदाज. जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 142 धावा राहिलच्या बॅटमधून, 5 चौकार आणि 17 षटकार त्याच्या बॅटमधून आणि तो राहिलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. शिवाजी भुरे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. रवींद्र ठक्कर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला प्राप्त झाली. त्यांचा देखील आभार. जबरदस्त कामगिरी. यानंतर एमर्जिंग प्लेयर, उगवता तारा या स्पर्धेमध्ये कोण आहे? 3 मॅच मध्ये 6 षटकं टाकली, 5 विकेट घेतल्यात. जास्तीचा वेळ घेत नाही. कनुज पाटील राहिला एमर्जिंग प्लेयर या स्पर्धेमध्ये. कनुज पाटील. जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये कनुजने केली आणि तो राहिला एमर्जिंग प्लेयर. आणि कनुजच्या बिहाफ मध्ये या ठिकाणी प्रज्वल ठाकूर येतोय.
आणि हा पुरस्कार त्याला आपण देतोय. जबरदस्त कामगिरी, एमर्जिंग प्लेअर राहिलाय कनुज पाटील. कनुज इथे उपलब्ध नाही आहे आणि कनुजच्या बिहाफमध्ये आपण हा पुरस्कार प्रज्वलला देतोय, प्रज्वलकडे देतोय, कारण इथे कनुज नाही आहे. जबरदस्त कामगिरी केली, तब्बल 5 विकेट घेतल्या स्पर्धेमध्ये आणि तो राहिला एमर्जिंग प्लेअर. यानंतर तृतीय पारितोषिक आपण देतोय आणि विजेता संघ राहिलेला आहे टीम 94 कामन. तृतीय विजेता संघ या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली या संघाने आणि तृतीय विजेता संघ राहिलाय. संपूर्ण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनची कमिटीला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या आणि आपल्या शुभ हस्ते पुरस्कार द्यायचा. समीदादा पाटील, समीर राऊत, आदिजी पाटील, आपण सर्वांनी यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. 3rd प्लेस, तृतीय क्रमांक, विजेता संघ टीम 94 कामन. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये या संघाने केली आणि 3ऱ्या क्रमांकावरती या संघ या स्पर्धेमध्ये राहिला. मागील 2 पर्वामध्ये जो संघ जर पाहिला तर फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या पर्वामध्ये देखील विजेता पदाला जर पाहिलं तर गवसणी घालता आलेली नाही या संघाला. याही पर्वामध्ये असं वाटलं होतं की हा संघ ही स्पर्धा जिंकेल, परंतु शेवटच्या चरणावरती गोलंदाजी खराब राहिली आणि पुन्हा एकदा रनर अप राहिलाय स्वयंभू पायगाव संघ, उपविजेता संघ. खऱ्या अर्थानं भरपूर दुःखी झाला संघ आजच्या रात्रीमध्ये. आज रात्रच नाही, रात्र संपली आहे, झोपच येणार नाही घरी गेल्यानंतर, कारण अगदी फायनल पर्यंत पोचलेच होते, परंतु कल्पेश भोईर काय बॅटिंग केली, तोंडातून घास घेतलाय असंच म्हणावं लागेल कल्पेश भोईरला. द्वितीय विजेता संघ या ठिकाणी पाहायला मिळते स्वयंभू पायगाव संघ, उपविजेता संघ शिवाजी बोरे यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी पुरस्कार दिला जातो. रनरअप राहिल्या स्वयंभू पायगाव. अप्रतिम खेळ या संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. अभिनंदन 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 टीम स्वयंभू पायगाव. जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अंकुश मोदी, पतोपायकर, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाचं खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतोय. त्याने मैदान उपलब्ध करून दिलं. तसेच जुचंद्र ग्रामस्थांचं देखील आपण आभार व्यक्त करतोय. ज्या पद्धतीनं भरपूर सहकार्य या चॅम्पियन प्रीमियर लीगला जुचंद्र ग्रामस्थांनी देखील दिलंय आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर सर्वात महत्वाचा पुरस्कार मालिकावीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. कोण आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट? 5 मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना तब्बल जर पाहिलं तर 9 षटकं टाकली आणि 63 धावा खर्च केल्या, 6 विकेट घेतल्यात. हा गोलंदाजीचा अॅनालाइज आहे आणि 7चा इकॉनॉमिक त्यांनी मेंटेन केलाय. कोण आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर? अरे नाव येऊ द्या. जितू भोईर. तब्बल 142 धावा, 142 धावाही केल्यात आणि 6 विकेटही घेतल्यात. 17 षटकारी मारलेत आणि 5 चौकार. राहिल अन्सारी राहिलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर. जबरदस्त कामगिरी केलेली आहे राहिल अन्सारी, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कामगिरी, कारण आपण प्रीमियर लीग खेळतोय आणि या पट्ट्याने सर्वात जास्त धावा बनवल्यात आणि विकेटही घेतल्यात, षटकारी मारलेत आणि त्यामुळे राहिल अन्सारी राहिलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर या स्पर्धेमध्ये. जबरदस्त कामगिरी राहिल अन्सारीने केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सर्वांची मने जिंकली. कामनचा बाहुबली राहिल अन्सारी. अप्रतिम कामगिरी, परंतु राहिल फायनल मध्ये कुठेतरी पोहोचला नाही, हे दुःख नक्की असेल. वैयक्तिक पारितोषिक जर पाहिलं तर भरपूर सारे मिळालेत राहिलला. यानंतर आपण विजेता संघ बंटी सिक्सर 2727, अंतिम विजेता संघ चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यावरती नाव कोरलंय. बंटी सिक्सर 2727 या टीमने, या सर्व संघातील खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली.
ही ट्रॉफी जी आहे ती फिरती असणार आहे. दरवर्षी आपण ही ट्रॉफी जर पाहिलं तर या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणणार आहोत. तर नक्कीच सर्वप्रथम आपण आपल्या व्यासपीठावरती देणार आहोत आणि तदनंतर आपण त्या ठिकाणी ही ट्रॉफी देणार आहोत. बंटी सिक्सरचे कॅप्टन आहेत जितेश पाटील बंधू. जबरदस्त कामगिरी केली आणि चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यावरती नाव करलं. अंतिम विजेता संघ राहिला. जबरदस्त कामगिरी बंटी सिक्सरच्या या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. बंटी सिक्सर विजेता संघ जबरदस्त कामगिरी. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. नक्कीच बंधू सोबत आपण संवाद साधला असता परंतु ही वेळ नाही आहे. भरपूर जास्त वेळ झाली आहे. परंतु बंटी सिक्सर्स या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यावरती नाव कोरले या संघाने. काय कामगिरी केली आहे. जबरदस्त कामगिरी आणि संपूर्ण स्पर्धा या संघाने गाजवली आहे. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स नाही आहे, कलेक्टिव्ह एफर्ट्स या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तो कलेक्टिव्ह एफर्ट्स आपण पाहिला. बंटी सिक्सर 2727 या टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर पाहिलं तर सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. संपूर्ण संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन राहिलाय चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये बंटी सिक्सर हा संघ. काय जबरदस्त कामगिरी केली. सर्वांची मने जिंकलेत. ज्या पद्धतीने खेळ पाहायला मिळाला या संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी दिली जाते आणि हजरतभाई शेख संजयभाई मात्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली ती ट्रॉफी आणि फिरता चषक राहणार आहे. फिरती ट्रॉफी राहणार आहे आणि सर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी अंतिम विजेता संघ बंटी सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय.